हाय गाईज, आज बनवत होतं आपण आंब्याचं गोड तिखट असं लोणचं. ते कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं ते बघूया. त्यासाठी इथे एक आंबा घेतला आहे, तो 300 ग्रॅम असेल साधारण. 300 ग्रॅम 300 असेल. ग्रॅम आहे तो. त्यानंतर इथे 300 ग्रॅम आपण गूळ घेतलेला आहे. त्यासोबत थोडंसं इथे तिखट घेतलेलं आहे. मिरची पावडर आहे अर्धा चमचा. हां, मोहरी इथे आहे, मोहरी आहे तेल आणि आहे. इथे आपलं तेल आहे. आता आपण आंबा कापून इथे घेऊया. आपण आंबा आधी स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे त्याला. आता आपण त्याची साल काढून त्याला कट करून घेणार आहोत. इथे तर आपला आंबा कट करून घेतलेला आहे बघा. अशा आपल्याला फोडी ठेवायच्या, जास्त बारीक पण कापायचं नाही आहे, एकदम मीडियम साईज. हे बघा अशा ठेवायच्यात आपल्याला. जास्त बारीक अशा कापल्या नाहीत, पातळ पण कापलेल्या नाही आहेत आणि जाड पण नाही आहेत. हा आंबा जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे खायला नुसता खाऊ पण शकतो आपण. आंबट एवढा आंबट नाही आहे, जशी एकदम कैरी आंबट असते तसा नाही आहे तो. त्या नुसती पण खाल्ली तरी चाललं आहे. मधी मधी लोणचं करताना तेल टाकते. इथे आपण कढईत आपण ठेवले, त्यात आपण टाकते तेल खूप असं नाही टाकायचं आपल्याला, थोडंच टाकायचं. लोणचं बनवताना थोडं जास्त कट करा, म्हणजे तुम्हाला नुसता पण खाता येईल बनवता बनवता. इथे आपण टाकतोय आता मोहरी. आणि इथे आता मोहरी आपली तडतडू दे, मग आपण पुढचे प्रोसेस करूया. आता आपण त्यात टाकतोय कैरी कट करून घेतलेली. आता आपण त्यात टाकूया गूळ, जो आपण कापून घेतलेला आहे बारीक. हे लोणचं आहे ना, खायला खूप मस्त लागतं, त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा. कैरी बाटा झालेली कैरी घ्यायची, ते थोडे आळत नाहीत जास्त. आणि आता तर कैरीचा सीझन पण आहे, त्यामुळे तुम्ही करू शकता. आता मिरची पावडर. गॅस कमी करते आता. मीडियम गॅसवर होता, आता बारीक गॅसवर करतोय.
बाहेरून विकत आणण्यापेक्षा गोड लोणचं घरच्या घरी बनवू शकता झटपट असं. गोड तिखट आहे ते. आंबट गोड. छान लागतं. आंबट असं तिखट गोड खायला खूप छान लागतं. तर व्हायला ह्याला वेळ लागणार. आधी सगळ्या कैऱ्यांचं पाणी सुटेल. कैरीचे फोडी आहेत ना, त्याचं पाणी होणार त्यात. हे परत आटवायला लागेल. मध्ये इथेच थांबायचं आता होईपर्यंत. आपण मध्ये मध्ये बघूया त्याला. हे बघा, अजून त्याला बराच वेळ लागणार आहे व्हायला. साईडचं घेऊया, कडक होईल. सगळं चिकटून बसतं गुळाचं. जशी जशी कैरी शिजते ना, तसं ते कैरीचंच रस सुटतो पाणी असं, आणि परत गुळाबरोबर आटतं. तो शिजत जाईल तसं तसं. अजून व्हायला पाहिजे. आता आपला लोणचं तयार आहे. हे बघ, फोडींचा कलर बदलला ना, अशा दिसायला लागले. आतलं असं बाहेर असं चमकदार. आपण ह्याला चांगलं चिकट नाला पाकायला तयार आहे. आपण खाली उतरून घेऊया. ह्याला आपण 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. पाक ह्या फोडी है ना. आता आपण हा थंड झाला ना की काचेच्या बरणीत भरून ठेवू. काचेची बरणी धुवून चांगलं ऊन दाखवून ठेवून दिले, त्यात भरून ठेवणार. वास पण छान सुटेल त्याचा. मस्त बघा, मस्तपैकी असं त्याचा कलर आलेला आहे आणि टेस्टला पण तो खूप भारी लागणार आहे. हो. आता हा बरणीत भरून ठेवणार. ह्याला थंड करायचं आणि मग बरणीत भरायचं. काचेच्या बरणीत भरायचं. खूप मस्त झालं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला पण नक्की आवडेल असं लोणचं. मिरची पावडर जास्त झालं ते तिखट लागेल. अर्धा चमचा म्हणजे मी एवढी घेतली ती, छोटा चमचा असं. थँक्यू.